एक बदल झाला असला तर ती छोटी आहे ना पण 8 नंबर वगैरे सही हां शरीर नाही ना तेवढा शरीर साथ नाही शालेय स्तरापुरते बरं आता जागा बदलायला लागली मला बोल ग भिकाबाई पटेल हां बोल बाई शेजारी येत नाही मी विनंती करतोय भिकाबाई पटेल यांना की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हावं अशी विनंती आयोजकांच्या वतीने या ठिकाणी केली जाते. रणरागिणी चषक 2026 मध्ये सर्व कबड्डी रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. नावावरती माझ्या कितीही आरोप ठेवा, ढासळण्याचा गळकोट कितीही तोफा ठेवा, सत्याच्या वाटेने तयार आहे काटे वेचण्यासाठी मी, येऊन फिरून तेव्हा गुलाबाचा हिशेब ठेवा. गुलाबाचा हिशेब ठेवा. दोन्ही संघांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा असतील. अमोल कदम आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. दोन्ही संघांचे कर्णधार, सोमजाई कृपा संघाचा कर्णधार श्रिया भाटकर आणि ओम चिजबादेवी संघाचे कर्णधार 7 नंबरची जर्सी परिधान केलेली. नाणेफेकीचा कौल जिंकला आहे तो सोमजाई कृपा या संघाने आणि मैदान स्वीकारलंय, चढाईसाठी आमंत्रण दिलंय. ते बोरली या संघाला तर सामन्याला सुरुवात येते ओम चिंचबाकडून पहिली चढाई केली जाईल. त्यामुळे नक्कीच अपेक्षा आहेत विजयाकडे, कोणाच्या दिशेने विजय जाईल ते. हा खेळ आहे, इथे कोण गुलालासारखं उधळणार तर कोण गुलालासारखं पडणार. पुन्हा नव्याने तूच सुरुवात कर, एक ना एक दिवस तूच सुद्धा जिंकणार आणि गुलाल उधळणार. त्यामुळे नक्कीच आजच्या या स्पर्धेचा गुलाल कोणाच्या डोक्यावर उधळला जाणार आहे आणि कोण उधळणार आहे ते येणारा काळ नक्कीच सांगेल. यानंतर ही बहुचर्चित बहुप्रतीक्षित अशी ही रणरागिणी चषक 2026चा दुसऱ्या फेरीच्या सामन्याला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा दुसरा फेरीचा पहिला सामना असेल कर्नाटक स्पोर्ट्स वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव अ. कर्नाटक स्पोर्ट्स वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव अ या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान दुसऱ्या फेरीचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. मी विनंती करतो आमचे मित्र अमोल कदम यांना की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हावं. एक कबड्डी दर्दी म्हणून त्यांची ख्याती आहे, कबड्डीवर नितांत प्रेम आहे. कबड्डी स्पर्धा कुठेही असोत आपली हजेरी नक्कीच असते. असं हे व्यक्तिमत्व ज्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा तितकंच बहुमूल्य योगदान आहे, अशा या व्यक्तिमत्वाचं हार्दिक स्वागत करतो.
सुंदर टॅकलच्या जोरावर 1 गुण प्राप्त करून घेतलाय तो म्हणजेच सोमजाई कृपाच्या खेळाडूने चढ्यासाठी गेली आहे ती म्हणजेच युक्ता. तिच्यासमोर आहे 6चा डिफेन्स. बोनस ऑन असणार आहे. सुंदर पद्धत आली ते तिच्याकडून पाहत आलोय, परंतु या ठिकाणी तिला पूर्वीसारखाच करिश्मा या ठिकाणी करावा लागेल तरच या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवू शकता. जर्सी नंबर 7 चढ्यासाठी पाचारण करण्यात आली आहे. सूरज कांबळेचा प्रशिक्षित असा हा संघ आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न या सामन्यामध्ये पहिली पकड टॅकल केली ती स्वीटी वडमारे. हिला 100 रुपयाचं आणि आता एक गुण टिपल्याबद्दल तनूला सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक. असं स्वीटी वडमारीला 100 रुपये आणि तनिष्काला 100 रुपयाचं पारितोषिक अमोल कदम यांच्याकडून लाभलेलं आहे. परंतु या ठिकाणी आपला संयम ढासळून 1 गुण प्राप्त केला आहे तो म्हणजेच आई गावदेवी ओम चिंचबा बोरली पंचतन या संघानं. सुंदर चढाई, खरोखरच कौतुक केलं पाहिजे युक्ताचं आणि आपल्या संघाला 1 गुण प्राप्त करून दिलं आहे. त्यामुळे नक्कीच एक तुल्यबळ लढत या ठिकाणी नक्कीच होणार आहे. दोन्ही संघांकडे तेवढेच आक्रमक खेळाडू आपल्याला पाहायला मिळते, चढाईबद्दल पाहायला मिळतात. त्यामुळे या आक्रमकतेचा आणि चढ्यासाठी गेले. जर्सी नंबर 6 खरोखरच तिच्याकडे खूप काही गुणवत्ता आहे. या ठिकाणी देणगी प्राप्त होते अमोल कदम भट्टीचा माळ यांच्याकडून 501 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. सुंदर टॅकल या ठिकाणी करताना पाहायला मिळते. ओम चिंचोबाचे खेळाडू अतिशय सुंदर खेळ या ठिकाणी साकारताना पाहायला मिळते. छोट्या चणीचे जरी खेळाडू असले तरी गुणवत्ता ठासून भरलेली आहे ते या ठिकाणी आपल्याला सिद्ध करताना पाहायला मिळते. चढ्यासाठी जाते जर्सी नंबर 6. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न खास करून स्वप्नाच्या केमनाईकवरतीचं आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळत होतं. एक मध्यरक्षक म्हणून भूमिका, परंतु या ठिकाणी एक एमटी चढाई करत माघारी परत ती जर्सी नंबर 6 तिला प्रत्युत्तर पुन्हा एकदा या ठिकाणी पाहेल की सुंदर असं फुटवर्क जिच्यामधून पाहा झालोय अशी युक्ता माने. लात्याने गडी बाद करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय. रनिंग हँड टच आहे आणि या खरोखर थाय होल्ड करण्यात यशस्वी ठरली आहे ती म्हणजेच कोपरा रक्षक. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा दबाव टाकण्याचा प्रयत्न ओम चिंचबा डुवाय डायसाठी पाचारण केलंय. मोठी लढत आता या ठिकाणी पाहायला मिळेल. एक बिग फाईट मैदानामध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी संघर्ष करावा लागेल दोन्ही संघाच्या खेळाडूंना. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे. डुवाय डाय आहे त्यामुळे नक्कीच गुण प्राप्त करावा लागणार आहे. आणि सुंदर स्वरा, खरोखरच सुंदर स्वराचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि डुवाय डायचा महत्त्वपूर्ण गुण प्राप्त करून घेतलाय तो म्हणजेच सोमजाई कृपाच्या खेळाडूंनी. संघामध्ये इन झाली आहे ती म्हणजेच तनिषा साखरे. हिच्या समोर 5चा डिफेन्स पाहायला मिळतोय. त्यामुळे नक्कीच एक चांगली लढत, एक चांगला खेळ सर्व प्रेक्षक वर्गाला या ठिकाणी पाहता येणार आहे. खास करून महिला वर्ग आज या स्पर्धेच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं हजर झाला आहे. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतोय. आणि त्याहीपेक्षा महिला वर्गाच्या स्पर्धेमध्ये 2 महिला पंचसुद्धा आपण पाहतोय. त्यांचंसुद्धा मनपूर्वक कौतुक करायला पाहिजे. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु एक अयशस्वी. स्वरा चढाईसाठी जाते, तिच्यावर मोठी जबाबदारी आहे. 5-1 अशी लढत आहे. बोनस ऑन नसणार आहे, परंतु एक हलकी अशी चढण करण्याचा इरादा या ठिकाणी तिचा दिसतोय.
परंतु तो टच करण्याचा प्रयत्न, एक सुंदर फुटवर्क तिच्या माध्यमातून पाहत आलोय. सायंकाळी डॉक्टर साहेबांनी आपल्या मनोगत व्यक्त केलं होतं की महिलांचंच वर्चस्व राहिलं पाहिजे, आणि आज आपल्याला या ठिकाणी महिलांचं वर्चस्व दिसतं. ते म्हणजेच महिलांची स्पर्धा महिलाच खेळताना पाहायला मिळते. खास करून पंचांची भूमिका फार महत्त्वाची असते, आणि ती महत्त्वाची भूमिका आज या ठिकाणी रोणाली पाटील आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी करताना पाहायला मिळते. डुवाय डायसाठी पाचारण केलं आहे, आणि या ठिकाणी तनिष्का आणि पकड होते का, तर या ठिकाणी यशस्वी अशी बोथ आऊट. खरोखरच या ठिकाणी निपक्षपाती भूमिका बजावताना पंच महिला राज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे महिलांच्या स्पर्धेमध्ये, आणि पुरुष वर्ग अतिशय शांत चित्तानं या कबड्डीचा आस्वाद घेताना पाहायला मिळतो. त्या संयमी सर्व पुरुष वर्गाचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो, कारण आपण दिलेला प्रतिसाद फार महत्त्वाचा आहे. कबड्डीवर असणारं प्रेम आपलं फार महत्त्वाचं आहे. चढाईसाठी जाते, रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न तिच्या माध्यमातून केला जातोय. बोनस प्राप्त करण्याचा प्रयत्न, बोनस प्राप्त होतोय. खरोखरच एक सुंदर असं फुटवर्क पाहायला मिळालं. पुन्हा एकदा या ठिकाणी चढाई केली जाईल, ती म्हणजेच डाव्या कोपऱ्यामध्ये युक्ता लाथेने गडी बाद करण्याचा प्रयत्न युक्ताचा, परंतु या ठिकाणी तितकं संयमी क्षेत्ररक्षण आहे. पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय, आणि या ठिकाणी खरं ॲडव्हान्स टॅकल करण्याच्या नादामध्ये एक विनंती आहे की आपले जे प्रशिक्षक आहेत त्यांना जरा चेअर दिलेली आहे त्यामध्येच जाऊन बसा. लाईन बन आपण ती चेअर द्या सरांना, आणि एका कोपऱ्यामध्ये बसायला सांगा दोन्ही साईडला. चढ्याचढी जाते जर्सी नंबर 5. नक्कीच ती फायर करते का. समजा 1 रुपयाच्या अंगणामध्ये बाहेरचं हँड टच करण्याचा प्रयत्न तिच्या माध्यमातून नक्कीच जरूर केला जातो. या ठिकाणी सुंदर टॅकल, कौतुक करायला पाहिजे, आणि यानंतर आलेल्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी गुण प्राप्त होतोय, तो म्हणजे समजा 1 रुपया या संघाला. सुंदर टॅकल करण्यात यशस्वी ठरले सर्व खेळाडू, आणि 1 गुण महत्त्वपूर्ण प्राप्त करून घेतलाय, तो म्हणजेच समजा 1 रुपयासाठी. चढाईसाठी पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन आहे युक्ता. मी विनंती करतो दुर्गेश शिंदे यांना की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. या क्रीडा नगरीमध्ये आपली उपस्थिती आपण दर्शवली आहे, तर आपणास विनंती आहे शिंदे साहेबांना की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. चढाईसाठी येते ती जर्सी नंबर 7, एक यशस्वी अशी चढाई बाद जिनं बोनस प्राप्त करण्यात माहीर आहे, परंतु माघारी परतली. आत्ता या ठिकाणी चढाईसाठी जाते ती स्वरा, तिच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. या ठिकाणी सुपर टॅकल ऑन आहे, आणि खरोखरच एक ॲडव्हान्स टॅकल करण्यात यशस्वी ठरलेली आहे.
आणि गुण प्राप्त होणार आहे तो म्हणजेच 2 गुण प्राप्त होतील. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीपर्यंतचा गुणफलक आहे सोमजाई कृपा श्रीवर्धन 9 गुण आणि ओम चिजबादेवी बोरली 7 गुण. 2 गुणाची आघाडी ही श्रीवर्धन या संघाकडे आहे. सामन्याला सुरुवात होते चढाईसाठी जाते ती युक्ता. कृपया गेटमध्ये जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांनी कृपया पाठी व्हायचं आहे. आणि सुंदर पक्कड पाहायला मिळते ती बोरली संघाची 7 नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू चढाईवर गेले. ती बोरली संघाची खेळाडू संत गतीने खेळ करून रिकामे असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर तनिष्का संत गतीने खेळ करते रिकामे असतात तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा 6 नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू बोरली संघाची संत गतीने खेळ करते रिकामे असतात तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा तनिष्का 5 विरुद्ध 1. दोन्ही संघाने मला वाटतं रणनीती आखले. 2 एम्प्टी रेड त्यानंतर 3rd रेड. डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने चढार गेली. ती 6 नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू तिच्या समोर आहे तो 5चा डिपेंड. 5 विरुद्ध 1 आणि सुंदर पक्कड पाहायला मिळते श्रेया आणि तिच्या साथीदारांकडून. 1 गुण मिळतोय तो श्रीवर्धन संघाला. तनिष्का डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे. आता मात्र सुंदर चढाई 2 गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी तनिष्काने. आता मात्र आपल्या संघाला 2 गुणांनी मजबूत आघाडी मिळवून देते ती तनिषा सॉरी चुकीची दुरुस्ती तनिषा. थोडंसं इंजर्ड झालं आहे खेळाडू. तत्पूर्वी श्रीवर्धन रसिकांसाठी एक खुशखबर आहे. शिवतेज मित्रमंडळ आयोजित श्रीवर्धन कबड्डी प्रीमियर लीग येत्या 19 फेब्रुवारी रोजी या स्पर्धा आपल्याला श्रीवर्धनमध्ये रंगताना दिसतील. श्रीवर्धन कबड्डी प्रीमियर लीग ऑप्शन पद्धतीने या स्पर्धा खेळवल्या जातील. याची सर्व श्रीवर्धनमधील खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. तर खरोखरच या ठिकाणी उत्साही प्रेक्षक वर्ग या ठिकाणी लाभलेला आहे. खरोखर दर्दी प्रेक्षक वर्ग लाभलेला आहे. आणि त्यामध्येच तनिषाच्या एका चढाईसाठी 2 गडी बाद केल्याबद्दल या ठिकाणी तिच्या खेळावर प्रभावित होत या ठिकाणी जाफर मेंबर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं आहे. सामना संपताच आपण या ठिकाणी रोख स्वरूपाचं अतिशय सुंदर बॅक किक या ठिकाणी आणि पुन्हा एकदा 2 गडी बाद करणे यशस्वी 1 गडी बाद करणे यशस्वी ठरलेली आहे. त्यामुळे नक्कीच एक रंगतदार सामना आपल्याला ह्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तनिषाच्या खेळावर प्रभावित होत यापूर्वी सुद्धा अमोल कदम यांनी 100 रुपयाचा पारितोषिक आणि मागच्या चढाईसाठी 2 गडी बाद केल्याबद्दल जाफर मेमन यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि स्वीटी
वडमारीला 100 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं आहे ते अमोल कदम यांच्याकडून. युक्ता चढ्यासाठीच पाहायला मिळते. तिच्यासमोर 7चा डिफेन्स, 1 लोणाचा भोजा आहे तो म्हणजेच ओम चिंचबा बोरली पंचतन या संघावर. एक सुंदर असं फुटवर्क तिच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. त्यामुळे नक्कीच थोडंसं दबावात टाकलंय. 1 लोणाचा भोजा आहे आणि त्या 1 लोणाच्या भोजावरच हा संघ थोडंसं दबावात टाकले ते म्हणजेच ओम चिंचबा बोरली पंचतन या संघाला. परंतु तितकंच हार मानणार नाही आहे. ती जर्सी नंबर 6 तिच्या वारंवार चढ्या आपण पाहतोय आणि तिच्याकडनं खूप काही अपेक्षा आहेत ते ओम चिंचबा बोरली पंचतन या संघासाठी. परंतु या ठिकाणी सुंदर टॅकल पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतोय तो म्हणजेच भाटकरच्या माध्यमातून. श्रेया भाटकरच्या खेळावर प्रभावित होत राकेश वडिया यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यामुळे नक्कीच दर्दी प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला लाभला आहे आणि रोख स्वरूपाची बक्षिसं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. जर्सी नंबर 5 मैदानामध्ये पाहायला मिळतं. एक रंगतदार मॅच मैदानामध्ये प्रेक्षक वर्गाला खरोखरच खेळवून ठेवणारी सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चढ्यासाठी गेले जर्सी नंबर 5 तिच्यावर खूप काही मदार असणार आहे कारण एक स्ट्राईक रेडर मैदानाच्या बाहेर आहे. त्यामुळे आपल्याला तर रेड या ठिकाणी आणि या सुपर सुंदर अशी रेड खरोखर सांगतो की ही रेड सामन्याचं चित्र बदलवणारी होती. परंतु या ठिकाणी आलेलं संकट दूर केलं ते म्हणजे तनिषानं. त्यामुळे नक्कीच एक गुणाची भर पडते. चढ्यासाठी गेली ती जर्सी नंबर 7 एक बोनस मारण्यात आणि या ठिकाणी स्वप्नजा ॲडव्हान्स टॅकल करण्याच्या नादामध्ये गुण गमावला आहे तो स्वप्नजा केम नाईकनं. अजूनही सामन्यामध्ये काही घडू शकतं कारण हा कबड्डीचा खेळ आहे. शेवटची 5 मिनिटं यापूर्वीच घोषित केलेली आहेत. त्यामुळे नक्कीच एक सुपर रेड अपेक्षित असेल ती म्हणजेच बोरली पंचतनला. परंतु तितकंच संयमाने खेळावं लागणार आहे ते म्हणजेच श्रीवर्धनला. शेवटची 4 मिनिटं घोषित केलीत ती पंचाने. एक उत्सुकता आहे आणि या ठिकाणी काय घडतंय. सुपर होते का सुपर डुपर रेड आणि या ठिकाणी जे व्हायला पाहिजे ते या ठिकाणी घडलंय आणि सुपर रेड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे पूर्णपणे क्षेत्ररक्षण खिळखिळ करून सोडलंय एका चढाईनं आणि त्यानंतर या सामन्यामध्ये एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. तनिषा चढाईसाठी गेले खोलवर चढाई टो टच करण्याचा प्रयत्न बोनस ऑन आहे. बोनस प्राप्त होते का ते पाहायचं आहे. हे देवा देवा स्कोर काय बोल 13 18 13 18 5 चढा पाहायला मिळते. जी यशस्वी अशी चढाई बद्दल तिने खरोखरच आक्रमक धोरण स्वीकारले आपल्या संघासाठी. अजूनही रंगत आहे. शेवटची 3 मिनिटं घोषित केलेली आहेत.
डू ऑर डाय, करो या मरोची स्थिती. या ठिकाणी संयमाची परीक्षा, खोलवर चढाई. या ठिकाणी बोनस गुण प्राप्त केलाय आपल्या संघासाठी. त्यामुळे नक्कीच सामन्याचं पारड झुकतंय ते आई सोमजाई कृपा या संघाकडे. आणि या ठिकाणी सुपर डुपर टॅकल. खरंच कौतुक करायला पाहिजे युक्ताचं. अतिशय सुंदर टॅकल केला. एक महत्त्वपूर्ण चढाई बादरला बाहेर ठेवलंय. त्यामुळे ओमसाई ग्रुपकडून युक्तासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. ओमसाई ग्रुपकडून युक्तासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. याचपूर्वीच स्वीटी वडमारे कबड्डी दर्दी प्रकाश चापेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक युक्ता मानेसाठी. एक चांगला लढत देण्याचा प्रयत्न ओम चिंचबा देवीच्या खेळाडूंनी केला आहे. खरोखर सांगतोय की कौतुकास पात्र ठरलेत. एक सुपर डुपर रेडनं खरोखरच सामन्याचे चित्र पालटलं होतं. पण आता संयमाची परीक्षा होती. परंतु या ठिकाणी आपण एक एक गुण गमवत आहे. त्यामुळे नक्कीच थोडंसं बॅकफुटला जात आहे. परंतु त्यातूनच बाहेर पडण्याची जिद्द त्यांच्यामध्ये नक्की आहे. ती जिद्द पूर्ण होते का ते पाहायचं आहे. चढायसाठी गेल्याची जर्सी नंबर 5 तिच्याकडे खूप काही अपेक्षा असणार आहे. संयमाची परीक्षा आहे. आणि या ठिकाणी स्वीटी वाडमारे, स्वीटी वाडमारेचा हा खेळ खरोखर सुंदर पाहायला मिळाला आणि आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण गुण प्राप्त करून दिलाय. तनिषा चढायसाठी गेली आहे. तिच्या समोर आहे तो म्हणजेच ओम चिंचबाचा संघ आणि त्यांच्या शेवटचा मिनिट घोषित केला आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आहे तो म्हणजेच करणारा स्पोर्ट्स वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव अ. दोन्ही संघांना विनंती आहे, ही महिलांची स्पर्धा आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला पुकार देताच आपण गेटपाशी यायचं आहे. सुंदर चढाई आहे. खरं लक्षवेधी अशी चढाई या खेळाडूची या ठिकाणी पाहायला मिळते की कबड्डीतलं जे स्किल आहे लाथ्याने गडी बाद करण्याचं इतकं सुंदर आहे. परंतु या ठिकाणी अपील करते. परंतु या ठिकाणी एमटी चढाई करत माघारी परतली. प्रयत्न चांगला होता परंतु डू ऑर डाय, करो या मरोसाठी या ठिकाणी युक्ता. एक सुंदर खेळ तिच्या माध्यमातून पाहतोय. एक सुंदर फुटवर्क आपण तिच्या माध्यमातून पाहतोय. टोटच करण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी संयमाची परीक्षा ओम चिंचबा देवी बोरली पंचायतांच्या खेळाडूंची आणि एक गुण गमावलाय. स्वीटी वडमारेच्या कोपऱ्यामध्ये आक्रमण आहे आणि स्वरा डिफेन्स आणि हा सुंदर डॅकल स्वीटीचा, जबरदस्त सुंदर डॅकल या ठिकाणी पाहायला मिळालाय. आणि हा सामना संपलाय. मी विनंती करतो दोन्ही संघांनी की मैदानामध्ये उपस्थित राहायचंय. हे बाबू तो माणूस त्रास देते बघ. तो हे नाही बाहेर जाय तो. हे त्याला सगळ्यांना त्रास देते जरा बघा. सोबत टी शर्ट वाला. बोरली संघ आपण थांबायचं आहे. बोरली आपण या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल आपल्याला सहभाग चिन्ह देण्यात येत आहे. या स्पर्धेची आठवण म्हणून राकेश रटाटे यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेतील सहभाग चिन्ह देण्यात येत आहे.
बरं, या आपण- ठिकाणी व्यक्तिगत पारितोषिक आहेत. स्वीटी वडमारे आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. स्वीटी वडमारे, आपण सुंदर टॅकल केल्याबद्दल 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. युक्ता, आपण सुपर टॅकल केल्याबद्दल ओमसाई ग्रुप आणि चाफेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. स्वीटी वडमारे, जगदीश भगत यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. युक्तासाठी ओमसाई ग्रुप, चाफेकर तसेच भिकाबाई पटेल यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. असे तर तनिषा, आपलं भरघोस असं पारितोषिक घेऊन जायचं आहे. जाफर मेमन यांच्याकडून 100 रुपये, 500 रुपये आणि अमोल कदम यांच्याकडून 100 रुपये, असं एकूण 600 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. रोख स्वरूपातलं व्यक्तिगत पारितोषिक या ठिकाणी खरोखरच कबड्डी दर्दी प्रेक्षक वर्गाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. श्रेया, आपल्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक राकेश वडिया यांच्याकडून. हॅलो, पुढील सामना कर्नाटक स्पोर्ट्स वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव. दोन्ही संघांना विनंती करतो, त्वरित मैदानाकडे या. केतन शेंडे रेवदंडा यांच्याकडून तनिषाला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तनिषा, 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. केतन शेंडे रेवदंडा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक.